हॅलो स्टुडंट, वेलकम टू माय चॅनल AI बायोलॉजी. आणि या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण डिस्कस करणार आहे इन क्रोमोझोम थेरी ऑफ इनहेरिटन्स. काय डिस्कस करणार आहे आपण? क्रोमोझोम थेरी ऑफ इनहेरिटन्स. ठीक आहे, की क्रोमोझोमच्या बेसिसवर कशा पद्धतीने इनहेरिटन्स होतात किंवा क्रोमोझोम खरंच इनहेरिटन्स टेंडन्सी शो करतात की नाही, या बेसिसवर ही थेरी आहे क्रोमोझोम थेरी ऑफ इनहेरिटन्स. ठीक आहे, तर फर्स्टली एवढं लक्षात ठेवा की जिथं जिथं इनहेरिटन्स नाव येणार आहे, इनहेरिटन्स म्हणजे नेमकं तुम्हाला माहिती आहे की ट्रान्सफर ऑफ कॅरेक्टर वन जनरेशन टू अनदर जनरेशन. जर माझे व्हिडिओ जर तुम्ही सगळे पाहिले असेल तर तुम्हाला सगळ्या जेनेटिकच्या बेसिक टर्मिनॉलॉजीज क्लिअर झाल्या असेल. ठीक आहे, आणि जिथे जिथे इनहेरिटन्सचं नाव येईल तिथे लक्षात ठेवायचं की ग्रेगॉन जॉर्ज मेंडलचं नाव येणार म्हणजे येणार. त्याचं काय कारण आहे की ग्रेगॉन जॉर्ज मेंडल्सनं काय दिले होते की जेनेटिकचे बेसिक फंडामेंटल्स रूल दिले होते. ठीक आहे, तर कोणकोणते बेसिक फंडामेंटल रूल्स आहे लाईन बाय लाईन आपण समजून घेऊ, कारण की ग्रेगॉन जॉर्ज मेंडलचं कॉन्ट्रीब्युशन याच्यामध्ये समजणं लय गरजेचं आहे. त्याचं वर्क कुठपर्यंत आहे आणि त्याच्यानंतर क्रोमोझोम थेरी ऑफ इनहेरिटन्स कशा पद्धतीने स्टार्ट होते ते पाहणार आहे. ठीक आहे, तर ग्रेगॉन जॉर्ज मेंडलचा जो सगळ्यात पहिला लॉ होता तो होता तुमचा लॉ ऑफ डॉमिनन्स. कोणता होता तुमचा? लॉ ऑफ डॉमिनन्स. ठीक आहे, इथपर्यंत लक्षात आलं. सगळ्यात पहिला जो लॉ होता तो होता तुमचा लॉ ऑफ डॉमिनन्स. सेकंड नंबरचा लॉ कोणता होता तुमचा? लॉ ऑफ सेग्रिगेशन. कोणता तुमचा? लॉ ऑफ सेग्रिगेशन्स. लॉ ऑफ सेग्रिगेशन्स. ठीक आहे, तर हा अनदर आणि सेकंड लॉ होता. आणि जो थर्ड लॉ होता तो होता तुमचा लॉ ऑफ इंडिपेंडेंट असोर्टमेंट. कोणता लॉ होता तुमचा? इंडिपेंडेंट असोर्टमेंट. कोणता लॉ होता तुमचा? इंडिपेंडेंट असोर्टमेंट. ठीक आहे, अशा पद्धतीचे तीन लॉ होते कोणाचे? ग्रेगॉन जॉर्ज मेंडलचे. ज्या ग्रेगॉन जॉर्ज मेंडलच्या तीन लॉच्या अंदरमध्ये तुम्हाला लक्षात येते की जीनची कशा पद्धतीनं टेंडन्सी होती. बेसिकली त्यानं जीन्स म्हटलं का नाही, त्यानं काय म्हटलं होतं? फॅक्टर म्हटलं होतं. काय म्हटलं होतं? फॅक्टर. कारण की तोपर्यंत DNA डिस्कवरी किंवा मायक्रोस्कोपची डिस्कवरी झाली नव्हती. आणि त्यानं काय म्हटलं होतं की फॅक्टर्स आहेत जे की काय करतात की कॅरेक्टर कंट्रोल करण्यासाठी रिस्पॉन्सिबल राहतात. ठीक आहे, म्हणजे बेसिकली काय की ह्या तीन जे लॉ आहे या तीन लॉच्या बेसिसवर तुम्ही समजू शकता की फॅक्टरची टेंडन्सी म्हणजे जीनची काय कशा पद्धतीनं टेंडन्सी राहते. ठीक आहे, तर लाईन बाय लाईन आपण हे क्रोमोझोम थेरी शिकू. बघा की त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले काय दिलेलं आहे की ग्रेगॉन मेंडल. पहिले काय दिलेलं आहे? ग्रेगॉन मेंडल पब्लिश हिज वर्क ऑन इनहेरिटन्स ऑफ द ट्रेंड इन 1866. ठीक आहे, म्हणजे ग्रेगॉन जॉर्ज मेंडलनं पहिलेच त्याची थेरी देऊन दिली होती. त्यानं इनहेरिटन्स बद्दल अबाउट इन्फॉर्मेशन भरपूर म्हणजे त्याचे जे एक्सपेरिमेंट आहे ते त्यानं पब्लिश केले होते. कधी? 1866 मध्येच त्यानं काय केले होते? पब्लिश केले होते. बट काही कारणास्तव काय म्हटलं की बट सम रिझन इट्स रिमेन अननोटिसेबल किंवा अननोटिस. म्हणजे ग्रेगॉन जॉर्ज मेंडल जे होते की त्यानं पब्लिक त्याचं जे वर्क आहे ते पहिलेच पब्लिक केलं, पण काही कारणास्तव भरपूर काळपर्यंत ते अननोटिसेबल राहिले की मेंडल्सनं पण एवढं मोठं कंट्रीब्युशन बायोलॉजीमध्ये दिलेलं आहे हे बरेच दिवसपर्यंत लोकांना माहित होतं. त्याचे वेरियस कारण आहे. त्यानं म्हटलेलं आहे की काही रिझन दिलेलं आहे. इथे तुम्हाला रिझन दिलेलं नाहीये, पण मी रिझन तुम्हाला डिस्कस करतो. रिझन्स असे आहे की मेंडलचा जो स्टडी होता, मेंडलनं जो ज्या पद्धतीनं स्टडी केलेला आहे त्याच्यामध्ये मॅथमॅटिक्स इन्क्लूड केलेलं आहे. काय इन्क्लूड केलं आहे तुमचा? मॅथमॅटिक्स, म्हणजे मॅथ त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेलं आहे. आणि मॅथमॅटिक्समध्ये जे स्टॅटिस्टिकल मेथड आहे, कोणती मेथड आहे? स्टॅटिस्टिकल मेथड, ते तुमच्या स्टडीमध्ये त्याला दिसून येते. ठीक आहे, तर तुम्हाला माहिती आहे कॅपिटल टी इंटू स्मॉल टी हे रिप्रेझेंटेशन तुम्हाला मॅथमॅटिक्समध्ये दिसतात आणि हेच मॅथमॅटिकली कॅल्क्युलेशन त्यानं त्याच्या स्टडीमध्ये इन्क्लूड केलं गेलं होतं. आता स्टडीमध्ये इन्क्लूड केलं तर त्याचं काय कारण आहे की त्यावेळेस जे सायंटिस्ट लोक आहेत ते काय समजायचे की बायोलॉजीमध्ये मॅथमॅटिक्स येऊ शकत नाही आणि मॅथमध्ये बायोलॉजी जाऊ शकत नाही, कारण की हे दोन डिफरंट फॅकल्टीज आहे किंवा डिफरंट ब्रांचेस किंवा फील्ड आहे, सब्जेक्ट आहे, त्याच्यामध्ये इन्क्लूड केल्या जात नाही. पण आज त्याच्यामध्ये इन्क्लूड आहे. त्याच्यामध्ये स्टॅटिस्टिकल मेथड आहे, त्याच्यामध्ये रेशो वगैरे सगळ्या गोष्टी दिसतात. हेच काही कारण आहेत की आता पण म्हणजे भरपूर काळापर्यंत मेंडल नोटिसेबल राहिलेले नाहीये. अनदर एक कारण असं सांगून देतो की त्याला एक्सपेरिमेंट करण्यासाठी एक चान्स भेटला आणि त्याने एक्सपेरिमेंट त्याचं स्टडी मटेरियल कोणत्या प्लांटवर होतं किंवा स्टडी कोणत्या प्लांटवर केला? त्यानं पी प्लांटवर स्टडी केला होता आणि त्यामध्ये त्यानं एक्सपेरिमेंट करण्यासाठी पी प्लांटच्या ऐवजी दुसरा प्लांट यूज केलं आणि त्याचे रिझल्ट व्यवस्थित आले नाही. त्या कारणाने त्याचे रिझल्ट न आल्या कारणानं म्हणजे त्याला इग्नोर करण्यात आलं, अननोटिसेबल करण्यात आलं म्हणजे भरपूर काळपर्यंत. ठीक आहे, त्यानंतर बघा काय झालंय. त्यानंतर काय झालं की इन ह्युगो द वेरिस इथे दिलेलं आहे इन 1900 मध्ये. कुठपर्यंत? त्यानंतर 1900 पर्यंत. ठीक आहे, 1900 3 सायंटिस्ट. कोणकोणते सायंटिस्ट? ह्युगो द वेरिस आहे, कोरस आणि शेमर्क्स आहेत, असे 3 सायंटिस्ट आले. त्या 3 सायंटिस्टनं काय केलं की इंडिपेंडेंटली रिडिस्कवर काय केलेलं आहे? इंडिपेंडेंटली रिडिस्कवर ऑफ मेंडल वर्क ऑन द इनहेरिटन्स ऑफ द ट्रेंड.
आलं लक्षात, कशाच्या ॲडव्हान्समेंटनुसार, मायक्रोस्कोपच्या ॲडव्हान्समेंटनुसार. ठीक आहे. काय झालं की ग्रेगॉन जॉर्ज मेंडलचं ज्यावेळेस ग्रेगॉन जॉर्ज मेंडलची डेथ झाली आणि डेथ झाल्यानंतर जे 3 सायंटिस्ट आहेत, ऑब्व्हियसली गोष्ट आहे की एका पर्सननं जर त्याच्या या लॉनुसार किंवा या स्टडीसाठी पूर्ण जीवन गमावलं तर काही तर केलं असेल त्यानं, तर पुन्हा त्याच्यावर रिडिस्कवरी करण्यात आली, रिवर्क करण्यात आलं. ते हे 3 सायंटिस्ट आहे, ह्युगो द वेरिस, कॉरस आणि शेमर, ज्यानं काय केलं की मेंडलच्या स्टडीवर रिडिस्कवर केलं इंडिपेंडेंटली, आणि इंडिपेंडेंटली डिस्कवर केल्यानंतर ते कशाच्या सहाय्याने करू शकले, मायक्रोस्कोपच्या सहाय्यानं. कारण की मायक्रोस्कोपचं ॲडव्हान्समेंट तोपर्यंत झालं होतं आणि त्याला एक टेंडन्सी दिसली की सेल काय करत आहे, डिवाइड करत आहे. काय करत आहे, डिवाइड, आणि सेलमध्ये काहीतरी न्यूक्लियस आहे आणि न्यूक्लियसमध्ये अशा टाईपचं काहीतरी स्ट्रक्चर आहे ज्याला आपण क्रोमोझोम्स म्हणतो. काय म्हणतो, क्रोमोझोम्स. या सगळ्या गोष्टी त्याला लक्षात आल्या होत्या आणि त्यानं काय केलं की इंडिपेंडेंटली स्टडी करून त्याला हे सांगितलं की जे ग्रेगॉन जॉर्ज मेंडलचा जो स्टडी आहे तो कम्प्लिटली आहे, तो अप्लिकेबल स्टडी आहे आणि तशाच पद्धतीनं जीन काय करतात, बिहेवियर करतात आणि तशाच पद्धतीनं एका जनरेशनपासून दुसऱ्या जनरेशनपर्यंत ट्रान्सफर करतात. ठीक आहे. तर हे जे वर्क झालेलं आहे हे इनहेरिटन्सचं, हे ग्रेगॉन जॉर्ज मेंडलचं आहे, ज्यानं यानं स्टडी केलं. ठीक आहे. आता एक्झॅक्टली थेरीचं काय स्टेटमेंट आहे, कोणत्या थेरीचं, क्रोमोझोम थेरी ऑफ इनहेरिटन्स काय म्हणते आणि क्रोमोझोम थेरीचं काय म्हणणं आहे ओव्हरऑल लक्षात घेऊन घेऊ. मी तुम्हाला महत्त्वाचीच इन्फॉर्मेशन आपल्या लेक्चरमध्ये देणार आहे. आपले जे व्हिडिओज राहतात युट्यूबवर ते 10 ते 13 मिनिट किंवा 15 मिनिटाच्या इन बिटवीन मध्ये राहतात, त्याच्यामध्ये मी तुम्हाला तेच इन्फॉर्मेशन डिलिव्हर करण्याचा प्रयत्न करतो जे तुमच्यासाठी सगळ्यात इम्पॉर्टंट आहे आणि ते इन्फॉर्मेशन तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. जर तुम्हाला नीट लेवल एमसीक्यू सॉल्व्ह करायचे असेल किंवा अनदर तुम्हाला सीईटी किंवा बोर्डचे एमसीक्यू सॉल्व्ह करायचे असेल तर एवढी इन्फॉर्मेशन माहित असणं गरजेचं आहे. मी काही व्हेरियस इन्फॉर्मेशन तुम्हाला सांगणार नाही, जे इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन आहे तेच लक्षात ठेवा. ठीक आहे. आता बघा की अगेन्स्ट कोण सायंटिस्ट आले तुमचं, सुडॉन अँड बोहरी. कोण आले, सुडॉन अँड बोहरी. आणि एवढं लक्षात ठेवा की क्रोमोझोम थेरी ऑफ इनहेरिटन्स कोण दिलेली आहे, सुडॉन्स अँड बोहरीने दिलेली आहे. कधी दिली, 1902 मध्ये दिली, त्यानंतर 1903 मध्ये. सुडॉन्स अँड बोहरीने कधी दिली, 1902 अँड 1903 मध्ये कोणती दिली, काय दिली तुम्हाला, थेरी दिली. कोणती थेरी दिली, क्रोमोझोम थेरी ऑफ इनहेरिटन्स. आलं लक्षात इथपर्यंत. मग लक्षात ठेवायचं की क्रोमोझोम थेरी ऑफ इनहेरिटन्स कोण दिलेले तुम्हाला, सुडॉन अँड बोहरी. त्यानं काय म्हटलं त्याच्या स्टडीमध्ये बघा, काय म्हटलं की पॅरलल बिहेवियर, हा वर्ड लक्षात ठेवा. काय म्हटलेलं आहे त्यानं, पॅरलल बिहेवियर ऑफ द मेंडल्स फॅक्टर. मेंडल फॅक्टर, आता फॅक्टर म्हणजे काय होते, जीन्स होते. फॅक्टर म्हणजे जीन्स होते, लक्षात ठेवा. पॅरलल बिहेवियर ऑफ द मेंडल फॅक्टर अँड बिहेवियर ऑफ द क्रोमोझोम ॲट द टाइम ऑफ मिओसिस. म्हणजे पॅरलर बिहेवियर, त्यानं काय म्हटलं की पॅरलर बिहेवियर आहे. म्हटलं कशा कशाचं पॅरलर बिहेवियर आहे, त्याला आपण जीन्स आणि क्रोमोझोम्स, फॅक्टर आणि क्रोमोझोम, फॅक्टरला जीन म्हणतात आणि जीन्स अँड क्रोमोझोम. आता तुमचं पॅरलर बिहेवियर ऑफ द क्रोमोझोम्स. ठीक आहे. म्हणजे क्रोमोझोमचं काय म्हटलं त्याच्यामध्ये, क्रोमोझोम्स आणि जीन्सचं ते काय होतं तुमचं पॅरलर बिहेवियर होतं. हेच या थेरीमध्ये आपल्याला समजायचं आहे. ठीक आहे. तर आपण त्याचं एक्झाम्पल्स हे समजून घेऊ की कशा पद्धतीनं खरंच जे क्रोमोझोम्स आहे ते क्रोमोझोम्स पॅरलर बिहेवियर टेंडन्सी किंवा पॅरलर बिहेवियर शो करतात का, कशाच्या यानं, जीनच्या. म्हणजे जीन्स कशा पद्धतीनं टेंडन्सी शो करतात इनहेरिटन्स. पहिले काय होतील, त्याचे गॅमेट फॉर्मेशन होईल आणि गॅमेट फॉर्मेशन झाल्यानंतर काय होईल त्याचं की एका जनरेशन पासून दुसऱ्या जनरेशन पर्यंत काय होतील, ते ट्रान्सफर होतील आणि जनरेशन पण ट्रान्सफर तशाच पद्धतीचं जे की बिहेवियर क्रोमोझोम काय करतात, फॉलो करतात की नाही ते पाहणार आहे आपण. ठीक आहे. ठीक आहे. एक्झाम्पल घेऊ आपण त्याचं. बघा, तर एक्झाम्पलमध्ये लक्षात ठेवा की काय होतं. आता मग ग्रेगॉन जॉर्ज मेंडलने आपल्याला काय सांगितलं की कॅपिटल टी इंटू स्मॉल टी आणि स्मॉल टी. ठीक आहे. तर नेहमी जीन्स कशा फॉर्ममध्ये राहतात, डिप्लॉइड. आता 1 बाय 1 पॉईंट लक्षात ठेवा की क्रोमोझोम डिप्लॉइड स्टेजमध्ये राहतात आणि त्यानंतर जीन्स पण डिप्लॉइड स्टेजमध्ये राहतात. म्हणजे पॅरलर गोष्टी आपल्याला काय करणार, त्याचा डिस्कस करणार. ठीक आहे. तर हे घेतले आपण, जीन्स घेतले आणि एक सेल घेऊ आपण. हे एक सेल्स आहे, सेलच्या अंदरमध्ये काय तुमचा एक न्यूक्लियस आहे आणि न्यूक्लियसच्या अंदरमध्ये काय तुमचे क्रोमोझोम्स आहेत. काय क्रोमोझोम्स आहेत. ठीक आहे. इथपर्यंत लक्षात ठेवा. या लेबलिंग करून देतो. हे काय तुमची सेल आहे, सेलच्या अंदरमध्ये हे काय तुमचा न्यूक्लियस आहे आणि न्यूक्लियसच्या अंदरमध्ये हे काय तुमचे क्रोमोझोम्स आहेत. काय तुमचे क्रोमोझोम्स. ठीक आहे. इथपर्यंत लक्षात आलं. आणि हे क्रोमोझोम्स पॅरलरी याचे काय टेंडन्सी शो करतात का. ठीक आहे. तुम्हाला माहिती आहे की क्रोमोझोम्स जे मिओसिस मध्ये काय होते, जे डिप्लॉइड स्ट्रक्चर आहे ते हॅप्लॉइड स्ट्रक्चर मध्ये, हे पण कशा आहे, पेअर मध्ये अवेलेबल आहे. कशामध्ये अवेलेबल आहे, तुमच्या पेअर्स मध्ये, म्हणजे 2 मध्ये. आणि जीन्स पण कशामध्ये अवेलेबल असतात, पेअर मध्ये अवेलेबल असतात. ठीक आहे. याला फाइंड आउट करा. याचे काय पडतील, तुमचे गॅमेट्स पडतील आणि गॅमेट्स पडल्यानंतर स्मॉल टी हे झाले तुमचे गॅमेट्स. हे सगळं तुम्हाला माहिती आहे, मी तुम्हाला बेसिक मध्ये सगळ्या गोष्टी क्लिअर करून दिलेल्या आहे. हे गॅमेट फॉर्मेशन झाले आणि गॅमेट फॉर्मेशन झाल्यानंतर बघा, गॅमेट फॉर्मेशन झाल्यानंतर हे काय करतील, कॅपिटल टी स्मॉल टी, कॅपिटल टी स्मॉल टी, कॅपिटल टी स्मॉल टी, कॅपिटल टी स्मॉल टी. याला काय म्हणू आपण, फर्टिलायझेशन. हे काय तुमचं फर्टिलायझेशन शो झालं.
म्हणजे काय झालं की पहिले ते पेअरमध्ये होते, कशामध्ये होते, पेअरमध्ये. पेअरमधून काय झालं तुमचे हॅप्लॉइड स्ट्रक्चर, हॅप्लॉइड स्ट्रक्चर नंतर म्हणजे पुन्हा पेअरमध्ये काय आलं ते अपियर आले. हे कोणाची टेंडन्सी होती, तुमच्या जीनची टेंडन्सी होती किंवा कोणाची टेंडन्सी होती, तुमच्या फॅक्टरची टेंडन्सी होती, जे की आपल्याला कोण सांगितलं, ग्रेगॉन जॉर्ज मेंडलनं सांगितलं. ठीक आहे, आता तेच पॅरलर बघू आपण की क्रोमोझोमचं होते काय. आता बघा क्रोमोझोमचं काय दिलेलं आहे की सगळ्यात पहिले हे जे क्रोमोझोम्स आहे हे डिप्लॉइड आहे, म्हणजे 2n नंबर ऑफ क्रोमोझोम्स आहे, काय तुमचे 2n नंबर ऑफ क्रोमोझोम, आणि हे काय करतील तुमचे सेपरेट करतील ॲट द स्टेज ऑफ मिओसिस. मी तुम्हाला पहिलेच सांगितलं, जर तुम्हाला क्लास 11 मधला मिओसिसचे पोर्शन क्लिअर नसतील तर तुम्हाला म्हणजे हे जे स्टेप्स आहेत किंवा हे जे म्हणू शकतो की कशा पद्धतीने गॅमेट फॉर्मेशन होते हे समजणार नाही. पहिले तर तुम्हाला मिओसिसचे कॉन्सेप्ट तुमचे क्लिअर करावे लागतील. ठीक आहे, बघा की या सेलमध्ये हा एक क्रोमोझोम काय गेला, मी हे जे क्रोमोझोम्स काढलेले आहे हे एस फेजचे काढलेले आहे. कोणत्या फेजचे काढलेले आहे, एस फेज, ज्याला आपण काय म्हणतो सिंथेसिस फेज, जेणेकरून काय करणार आपण याचं व्यवस्थित मिओसिस करू शकतो. ठीक आहे, तर हे काय झाले एका सेलमधून म्हणजे हॅप्लॉइड स्ट्रक्चर डॅप्लॉइड स्ट्रक्चरमधून हॅप्लॉइड झाले आणि पुन्हा एकापासून किती क्रोमोझोम बनले, 4 क्रोमोझोम. ठीक आहे, बघा हा एक क्रोमोझोम्स, हा अनदर क्रोमोझोम्स, आणि पुन्हा हा अनदर क्रोमोझोम्स आणि हा अनदर क्रोमोझोम. ठीक आहे, एका क्रोमोझोम पासून किंवा 2 क्रोमोझोम्स पासून किंवा एका सेल पासून 4 सेलचं फॉर्मेशन झालं. तर यालाच काय म्हणतो आपण, गॅमेट फॉर्मेशन झाले. आणि गॅमेट्स फॉर्मेशन झाले हे कोणत्या प्रोसेसनं झाले, तुमच्या मिओसिस प्रोसेसनं झाले. आणि याचं काय होते, फर्टिलायझेशन, पुन्हा पेअरमध्ये येतात. ठीक आहे, तर हे जे क्रोमोझोम्स आहे एका सेल्समध्ये आला, हा इथं क्रोमोझोम आणि अनदर क्रोमोझोम. ठीक आहे, आता बघा काय झालेलं आहे की सेम टू सेम हे जे टेंडन्सी आहे हे टेंडन्सी कोणा शो केली, तुमच्या जीननं शो केली. पहिले काय होते, पेअरमध्ये होते क्रोमोझोम, पण पेअरमध्ये होते. नंतर काय झाले तुमचे हॅप्लॉइड स्ट्रक्चरमध्ये म्हणजे सिंगलमध्ये आले, पुन्हा सिंगलमध्ये क्रोमोझोम्स आले, आणि त्यानंतर पुन्हा त्याचं फर्टिलायझेशन झालं. हे जे प्रोसेस आहे हे कोणती आहे, तुमची फर्टिलायझेशन प्रोसेस आहे. आणि हे जे फर्टिलायझेशन प्रोसेस आहे पुन्हा ते कशामध्ये आले, तुमच्या पेअरमध्ये आलं. लक्षात येतपर्यंत आता बघा की क्रोमोझोम थिअरी आपल्याला कम्प्लिटली राईट सांगते का नाही. ठीक आहे, मग काय झालं की सुडॉन अँड बोरिन काय म्हटलं 1902-1903 मध्ये की पॅरलर बिहेवियर, कोणतं बिहेवियर, पॅरलर बिहेवियर शो करतात म्हणतात जीन्स आणि क्रोमोझोम्स. आणि ह्या एक्सपेरिमेंटून फाइंड झालं की क्रोमोझोम पण तेच बिहेवियर शो करतात आणि जीन्स पण तेच बिहेवियर शो करतात. लक्षात, हे झालं तुमची क्रोमोझोम थिअरी ऑफ इनहेरिटन्स. आता बघा की क्रोमोझोम थिअरी ऑफ इनहेरिटन्स कोण दिली होती, सुडॉन अँड बोहरी दिली होती. पण सुडॉन अँड बोहरीनं ते क्रोमोझोम थिअरी दिली होती, पण प्रॅक्टिकली किंवा एक्सपेरिमेंटली जी प्रूव्ह थिअरी दिली होती किंवा एक्सपेरिमेंटली प्रूव्ह कोण केली, क्रोमोझोम थिअरी ऑफ इनहेरिटन्स ते केली तुमची मॉर्गननं केली. लक्षात ठेवा, कोण केली, मॉर्गननं इन 1933 मध्ये. दिली कोणा, सुडॉन अँड बोहरीनं. प्रॅक्टिकली कोण प्रूव्ह करून दिली क्रोमोझोम थिअरी ऑफ इनहेरिटन्स, सुडॉन अँड बोहरीनं. ठीक आहे, तर लक्षात ठेवा म्हणजे पॉईंट्स त्याच्यामध्ये कोणत्याही पद्धतीने एमसीक्यू विचारल्या जाऊ शकते. ठीक आहे, मेंडलचं जे वर्क होतं ते कसं 1866 मध्ये पब्लिश झालं. त्यानंतर कोणकोणत्या सायंटिस्टनं त्याच्यावर रिडिस्कवर केलं, त्याच्यामध्ये ह्युगो द व्हेरी, कॉरस आणि शेमर्स हे जे सायंटिस्ट होते त्यांनी काय केला, स्टडी केला. ठीक आहे, तर हे मी तुम्हाला सिंपल भाषेमध्ये सांगितलेलं आहे की एकदम सिंपल मध्ये जे इन्फॉर्मेशन तुम्हाला पाहिजे, जे इन्फॉर्मेशन अदर कोणती इन्फॉर्मेशन मी या लेक्चरमध्ये दिलेली नाही आहे, कम्प्लिटली इन्फॉर्मेशन दिलेली आहे कोणाची, तुम्हाला क्रोमोझोम थिअरी ऑफ इनहेरिटन्स. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्याला जरूरत आहे ते काय करा, तुम्ही शेअर करा. ठीक आहे, थँक्यू.